नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लिनिकल टीचिंग मेथड. यामध्ये आपण रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर क्लिनिकल टीचिंग मेथडमध्ये आपण बघूया. तर यामध्ये रुग्णालयातील कक्षात किंवा सामाजिक आरोग्य अनुभव घेत असताना विविध क्षेत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या अध्ययनाचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये केस मेथड म्हणजे रुग्ण अभ्यास पद्धती ही फार पुरातन पद्धत आहे. हिप्पोक्रेटस याच्या काळात देखील ह्या पद्धतीचा वापर करून अनेक उकळून वैद्यकीय वैद्यकीय जी शाखा आहेत त्या प्रगल्भ केले. या पद्धतीमध्ये एखाद्या रुग्णाचा सर्वांगीण अभ्यास करून रुग्णाला रोग होण्यास कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास, त्यावर केलेले उपचार व प्रगती या सर्व घटनांची माहिती केली जाते. तर केस मेथड 3 प्रकारे केला जातो: रुग्ण अभ्यास, रोगाचे विश्लेषण आणि रोगाच्या प्रादुर्भावाचे तंत्र. अशा प्रकारे केस मेथड केला जातो. तर आपण त्याची प्रत्येकी माहिती बघूया थोडक्यात. तर रुग्ण अभ्यासामध्ये काय, तर यामध्ये प्रशिक्षणार्थी जे रुग्ण असतात, प्रशिक्षणार्थींना रुग्ण अभ्यासाकरता दिला जातो किंवा प्रशिक्षणार्थी तो स्वतः निवडतात. रुग्णाची वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक माहिती गोळा केली जाते. तसेच रुग्णाच्या रोगासंबंधी इतिहास, शारीरिक तपासणी, प्रयोगशाळा तपासणी व उपचार यांचा पुस्तकातील मुद्द्यांसोबत तुलना करून त्या रुग्णाचा अभ्यास केला जातो. त्या रुग्णाला आवश्यकतेनुसार परिचार सेवा, आरोग्य शिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष रुग्णाला सेवा देऊन त्याची प्रगतीचे निरीक्षण करून अध्ययन करण्यात येते. त्यानंतर त्याचे प्रस्तुतीकरण करून त्यावर चर्चा करून ही केस अधिक स्पष्ट होते. म्हणजे काय, तर यामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत, प्रशिक्षणार्थींना रुग्ण अभ्यासाकरता दिला जातो किंवा प्रशिक्षणार्थी जो आहे तो स्वतः निवडतात. रुग्णाची वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक माहिती गोळा केली जाते. तसेच रुग्णाच्या रोगासंबंधी इतिहास, शारीरिक तपासणी, प्रयोगशाळा तपासणी व उपचार यांच्या पुस्तकातील मुद्द्यांसोबत तुलना करून त्या रुग्णाचा अभ्यास केला जातो. त्या रुग्णाला आवश्यकतेनुसार परिचार सेवा व आरोग्य शिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष रुग्णाला सेवा देऊन त्याचे प्रगतीचे निरीक्षण करून अध्ययन करता येते. त्यानंतर त्याचे प्रस्तुतीकरण करून त्यावर चर्चा करून ही केस स्पष्ट होते. त्यानंतर दुसरं आहे रोगाचे विश्लेषण, केस ॲनालिसिस. म्हणजे काय, तर एखाद्या रोगाचे किंवा रुग्णाला होणाऱ्या शारीरिक त्रासाचे चिन्ह लक्षणांचे वर्णन करून संभाव्य रोग किंवा परिस्थिती ओळखण्यास सांगितले जाते. म्हणजे रोगाच्या निरीक्षणामध्ये काय किंवा रोगाच्या विश्लेषणामध्ये काय होतं, ते एखाद्या रोगाचे किंवा रुग्णाला होणाऱ्या त्रासाचे चिन्ह लक्षणांचे वर्णन करून संभाव्य रोग किंवा परिस्थिती ओळखण्यास सांगितले जाते. त्यानंतर ही पद्धत वर्गात देखील शिकवता येते. एखादा सिनियर रुग्णाची थोडक्यात माहिती सांगून त्याच्या नावावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही सिच्युएशन संपूर्ण वर्गाकरता किंवा गट तयार करून देण्यात येऊ शकते. रोगावरील संभाव्य प्रश्नांची चर्चा केली जाते. त्याच्यानंतर तिसरं आहे रोग प्रादुर्भावाचे तंत्र. तर यामध्ये काय होतं, या पद्धतीमध्ये रुग्णाविषयी थोडक्यात माहिती सांगून विद्यार्थ्यांना ताबडतोब निर्णय घेऊन कृती करण्यास सांगितले जाते. यामध्ये पार्श्वभूमी किंवा रुग्णाबद्दल रुग्णाबद्दल सविस्तर माहिती सांगितली जात नाही. प्रशिक्षणार्थीने प्रश्न उपस्थित केल्यास शिक्षक पाहिजे. ठीक आहे, प्रशिक्षकांनी प्रश्न उपस्थित केला त्यांना शिक्षक माहिती सांगतात. ठीक आहे, इथे थोडंसं हे झालं आहे, तर त्यांना शिक्षक माहिती सांगतात. तिथे शिक्षक पाहिजेत, ते त्यांना माहिती सांगतात. जर प्रशिक्षणार्थी असतात त्यांनी जर प्रश्न उपस्थित केला रुग्णासंबंधित, तर तिथे शिक्षक पाहिजे. तर अशा प्रकारे रोग प्रादुर्भावाचे तंत्र, त्याच्यानंतर रोगाचे विश्लेषण आणि पहिला आहे रुग्ण अभ्यास. अशा प्रकारे क्लिनिकल टीचिंग मेथड हा 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न असतो. तर आपल्याला रिसर्च मॅनेजमेंटमध्ये GNM थर्ड इयरला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे आजचा हा प्रश्न होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.